उपवास असो किंवा नाश्ता, अतिशय साधा, सोपा आणि झटपट होणारा पदार्थ म्हणजे साबुदाणा खिचडी. आणि त्याचीच रेसिपी आज इथं मी तुम्हाला दाखवणार आहे. अगदी मोकळी मोकळी, अजिबात चिकट न होणारी साबुदाणा खिचडी कशी बनवायची याची रेसिपी आज इथं मी दाखवणार आहे. तर सर्वात अगोदर इथं मी 2 वाट्या साबुदाणा घेतलेला आहे. त्यामध्ये थोडं पाणी घालून अगदी हलक्या हाताने मी हात धुवून घेतलेला आहे. आणि त्यामध्ये अगदी साबुदाण्याच्या वरती किंचित पाणी येईल एवढं पाणी घालून मी हा साबुदाणा रात्रभर भिजत घातला आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही, दुसऱ्या दिवशी अगदी दुप्पट हा साबुदाणा पूर्ण फुलून आलेला आहे. एका कढईमध्ये एक अर्धा चमचा तेल घालून घेतलेला आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा जिरे घातलेले आहे. जिरे छान तडतडल्यानंतर त्यामध्ये एक ओली मिरची घालून घेतलेली आहे. बऱ्याच ठिकाणी उपवासाला जिरे आणि कोथिंबीर वापरत नाहीत. त्यानंतर इथं मी एक बटाटा त्याचे साल काढून काप करून तोही तेलामध्ये छान असा मऊसर परतून घेतलेला आहे. आणि जो भिजवलेला साबुदाणा आहे तो मी यामध्ये घालून घेतलेला आहे. आणि तोही छान इथं परतून घेतलेला आहे. 1 मिनिटभर परतून घेतल्यानंतर त्यामध्ये जाडसर शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे. आणि तेही 1-2 मिनिटं मंद आचेवरती परतून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ, आणि मीठ सगळीकडे लागण्यासाठी पुन्हा एकदा हे सर्व मी मिश्रण परतून घेतलेलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर, आणि इथं मी झाकण ठेवून मला फक्त 1 मिनिटभर वाफवून घेणार आहे. मंद आचेवरतीच वाफवून घ्यायचं आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही, खूपच छान मस्त अशी मोकळी मोकळी साबुदाणा खिचडी तयार.